शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 7387377880. जो MIT ADT युनिव्हर्सिटी पुणे राबवत आहे तो आपण सर्वांनी समजावून घेऊन तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. प्रशासन हे संपूर्ण भारताच्या विकासासाठी आवश्यक असणारं सगळ्यात मोठे अभिन्न अंग आहे. ॲडमिनिस्ट्रेशन आपण नर्व्स असं समजतो, कारण जेवढं प्रशासन हे मजबूत तेवढं लोककल्याणकारी योजना ह्या तळागाळापर्यंत पोहोचतात आणि भारताचा खऱ्या अर्थानं विकास आणि राष्ट्र निर्माणाचं कार्य तेव्हाच होईल की जेव्हा प्रशासन मजबूत असेल, इथिकल असेल आणि त्याच्यात नैतिकता असेल. आजच्या या प्रसंगी मला एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते. श्री तुकाराम मुंडे हे माझे मित्र आहेत. आम्ही सोबत SIC स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर इथे होतो. दिल्लीला आम्ही सोबत इंटरव्ह्यूसाठी आम्ही गेलो होतो आणि एक अधिकारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो ह्याचं उदाहरण त्यांनी दिलं. जो अधिकारी पूर्णपणे भ्रष्टाचार रहित आहे, कुठलाही भ्रष्टाचार कधी केला नाही, भ्रष्टाचार केला नाही म्हणून पुन्हा पुढेही त्याला झुकण्याची गरज नाही आणि लोकोपयोगी जे काम आहे ते काम करायची प्रचंड तळमळ ज्या अधिकाऱ्याकडे असेल ते अधिकारी काय करू शकतात त्याचं उदाहरण हे सगळं आपल्याला सध्या या वेळेला आपल्याला माहिती आहे. MIT ADT युनिव्हर्सिटी ही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. 125 एकर परिसरामध्ये अतिशय चांगल्या कल्पकतेनं युनिव्हर्सिटी उभा आहे. जसं ऑक्सफर्डमध्ये काही डोम्स आहेत, प्रसिद्ध डोम्स आहेत. ऑक्सफर्डला गेले की कोणी फोटो काढतो त्या तसे डोम्स, तसा वर्ल्ड लार्जेस्ट डोम हा MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये आहे. ते एक शांततेचं प्रतीक आहे. त्या ठिकाणी जर तुम्ही आला तर त्या ठिकाणी तुम्हाला शास्त्रज्ञ आणि फिलॉसॉफर त्यांचे पूर्ण फोटो दिसतील आणि सर ते प्रेरणादायी स्थान आहे. आणि अशा ठिकाणी मुलांचं संस्कारक्षम शिक्षण हे त्या ठिकाणी आम्ही घेतो. प्रशासनामध्ये जेव्हा मुलं तयारी करतात तेव्हा बरीचशी मुलं हे इंजिनिअरिंग करतात, मेडिकल करतात आणि त्यानंतर ते प्रशासनिक सेवेचा अभ्यास करतात, कोचिंग लावतात, त्यानंतर अटेम्प्ट देतात. आणि होतं काय, इंजिनिअरिंग आणि मेडिकल केल्यानंतर 3-4 वर्ष ते कोचिंग लावतात. 2 अटेम्प्ट द्यायचे असेल ते 3-4 वर्ष जातात. 6-7 वर्षाचा वेळ कळत नकळत निघून जातो आणि त्यांची 7 वर्षानंतर त्यांची मुख्य जे ग्रॅज्युएशन त्यांनी केलं असतं इंजिनिअरिंग मेडिकल ह्याच्याशी त्यांची नाद सुटून जाते आणि जे ऑप्शनल सब्जेक्ट त्यांनी केला आहे त्या ऑप्शनल सब्जेक्टमध्येच त्यांचं पुढे करिअर होतं. मग तुम्हाला UPSC करायचं तर इंजिनिअरिंग मेडिकलकडे जो 4 वर्ष 4.5 वर्ष वेळ का घालतात, कारण त्याचा सिलेबस आहे UPSCचा सिलेबस आहे, त्याचा सिलेबस वेगळा आहे इंजिनिअरिंग मेडिकलचा. त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यापेक्षा तुम्हाला UPSC करायचंच असेल तर तुम्ही अशा पद्धतीने केलं पाहिजे की जेणेकरून आपण डिग्री होईल आणि त्यामध्येच तुमचा UPSCचा अभ्यास होईल. MIT ADT विद्यापीठाचे को चान्सलर आणि एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉक्टर मंगेशजी कराड यांनी या संकल्पनेला खूप दिलं आणि MIT स्कूल ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसची स्थापना ही MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये झाली. या स्थापनेमध्ये माजी UPSC संचालक जे कोणी चेअरमन होते, MPSCचे जो चेअरमन होते, हे सर्व एक्सपर्ट मंडळी एकत्र येऊन यांनी या प्रोग्रामची संकल्पना तयार केली, त्याचा अभ्यासक्रम तयार केला, त्याचं इव्हॅल्युएशन पॅटर्न कसं असलं पाहिजे ते तयार केलं आणि हा अभ्यासक्रम आणि त्याचं इव्हॅल्युएशन पॅटर्न हे UPSCच्या सिलेबसशी, UPSCच्या इव्हॅल्युएशन पॅटर्नशी त्यांनी पूर्ण अलाइन केलं. आणि म्हणून जेव्हा ही डिग्री विद्यार्थी करतो त्या डिग्रीमध्येच त्याचा पूर्ण UPSCचा अभ्यास होतो. कारण UPSC एक्झाम केवळ नॉलेजची एक्झाम आहे, ती एक्झाम एका स्किल डेव्हलपमेंट स्किलची पण एक्झाम आहे. प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 टप्प्यामध्ये 3 स्तरामध्ये ही परीक्षा पण घेतली जाते. प्रिलिममध्ये इन डेप्थ नॉलेज आवश्यक आहे, जेणेकरून ABCD ऑप्शन विद्यार्थी सिलेक्ट करू शकेल. त्यासाठी विद्यार्थ्यांचा कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, अंडरस्टँडिंग ऑफ द सब्जेक्ट, विषयाची पूर्ण माहिती ही आवश्यक आहे. म्हणून प्रिलिमचा अभ्यास करताना, प्रिलिमला मार्गदर्शन करताना ते वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना आपण शिकवत असतो, जेणेकरून त्यांचा इन डेप्थ नॉलेज आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी होईल. मेन्स एक्झाममध्ये रायटिंग स्किल महत्त्वाची. नॉलेज भरपूर आहे पण रायटिंग स्किल माहीत नाही, लिहिता येत नाही.
कारण 400 वर्ड्समध्ये 600 वर्ड्समध्ये तुम्हाला तो सगळा प्रश्नाची उत्तरे लिहावी लागतात. त्यामुळे ती स्किल आहे की तेवढ्याच शब्दामध्ये अतिशय कन्साइजमध्ये आपण ते सगळ्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न व्यवस्थित समजून घेणं आणि त्या प्रश्नाला अपेक्षित असणारं उत्तर लिहिणं आणि ते सुद्धा त्या शब्दात राहणं हे कन्साइज रायटिंगची स्किल आहे. ती स्किल डेव्हलप झाली पाहिजे. त्यामुळे रायटिंग स्किल ही मेन्ससाठी महत्त्वाची आहे आणि इंटरव्ह्यूसाठी कम्युनिकेशन स्किल. बरेचदा नॉलेज असतं पण व्यक्त करता येत नाही. कधी कधी स्टेज डेअरिंग नसते, बोलता येत नाही आणि ह्याच्यासाठी मुलांना प्रॅक्टिस करणं, त्याचे प्रेझेंटेशन करणं, ग्रुप डिस्कशन करणं, मूड पार्लिमेंट करणं, त्यांना बोलायची संधी देणं. सुरुवातीला मुलं अडकतात, नंतर त्यांची प्रोग्रेस होते, हे सगळं प्रोग्रेस बघणं हे महत्त्वाचं आहे. कुठल्याही भारताच्या कोचिंग सेंटर मी सुद्धा दिल्लीला वाजेरावमध्ये किंवा इतर ठिकाणी मी होतो. कुठल्याही भारतातील ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये इंटरव्ह्यू प्रिलिम्स आणि मेन्सचं कॉम्प्रिहेन्सिव्ह कोचिंग दिलं जात नाही. तिथे फक्त 2 ते 3 तास शिकवले जातात. एक 6 महिन्याचा कोर्स असतो, एक 8 महिन्याचा कोर्स असतो, 1 वर्षाचा कोर्स असतो आणि 2-2 तास करून सोडून दिलं जातं. आपल्याकडे UPSCची कोचिंग ही 3 वर्ष दररोज 8 तास कोचिंग अशा पद्धतीने होते. फक्त मधला 1 तासाचा लंच ब्रेक असतो. म्हणजे वेळ सुद्धा आपण इतका प्रचंड देतो मुलांना तयार करण्यासाठी आणि त्यामुळे बारीक सारीक गोष्टीचं मुलांचं इव्हॅल्युएशन करणं, त्यांचे पेपर्स तयार करणं, पेपरवरून फीडबॅक देणं. कारण मुलांची फीडबॅक हे खूप महत्त्वाची. नुसतं पेपर चेकिंग करून उपयोग नाही. काय चुकलं हे मुलांना कळल्यानंतर पुढच्या परीक्षेमध्ये ती चूक ते सुधारून त्याच्यामध्ये ते स्वतःमध्ये प्रवेश करू शकतात. आणि अशा पद्धतीचं कोचिंग प्लस डिग्री प्लस स्किल डेव्हलपमेंट हा सर्व मिळून आपण हा कोर्स डिझाईन केला आहे आणि याच्यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले ते पण मोलाचे. तेलंगणाचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस महेश भागवत, आपल्या HRD मिनिस्ट्री जे आहे सेंट्रल त्याचे सेक्रेटरी आनंद पाटील, शिवभ्रंजन देशमुख मॅडम, UPSCचे चेअरमन डॉक्टर DP अग्रवाल, MPSC चेअरमन श्री निंबाळकर सर, ईश्वराजी निंबाळकर, हे सर्व लोकांचं याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. आणि 2 महिन्यांना डॉक्टर DP अग्रवाल किंवा निंबाळकर सर हे विद्यार्थ्यांशी इंटॅक्ट करतात, फॅकल्टीशी इंटॅक्ट करतात आणि क्वालिटी टीचिंग लर्निंग प्रोसेस हे ॲक्च्युली इम्प्लिमेंट होते की नाही या संदर्भामध्ये नेहमी फीडबॅक घेतला जातो. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांना डेव्हलप करण्यामध्ये आपण या संस्थेचं या विद्यापीठाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे पण फार महत्त्वाचं. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे, जागा प्रचंड आहे, लायब्ररी आहे, रीडिंग रूम आहे, पुस्तकं पूर्ण आहेत, UPSCला लागणारे टेक्स्टबुक रेफरन्स बुक्स आहेत, UPSCला लागणारे मॅगझिन्स जे आहेत UPSC MPSCसाठी ते मॅगझिन्स देखील आहेत. आणि अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरला कुठेही कमी नाही. विद्यार्थ्यांना कुठलंही पुस्तक किंवा इतर गोष्टी घ्यायची गरज नाही. अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आपण निर्माण केलं आहे. मुलं रिडिंगमध्ये सकाळी 8 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत रिडिंग रूममध्ये बसू शकतात, मॅगझिन्स वापरू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फॅकल्टी. हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आहे पण मुलांना योग्य मार्गदर्शन करणारी फॅकल्टी पण तेवढीच महत्त्वाची. आणि या फॅकल्टीमध्ये ज्यांनी UPSCचे इंटरव्ह्यू 2 वेळा 3 वेळा 4 वेळा 5 वेळा ज्यांनी इंटरव्ह्यू दिले आहेत अशी फॅकल्टी आपल्याकडे आहे. प्रोफेसर सागर क्षीरसागर हे आता जे इथं बसतात त्यांनी 5 वेळा UPSCचा इंटरव्ह्यू दिला आहे. 5 वेळा त्यांनी मेन्स क्रॅक केली. त्यांना माहिती प्रिलिमिनरी मेन्स कशी क्रॅक करायची आणि त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना परफेक्ट गायडन्स दिला जाते हाऊ टू क्रॅक द प्रिलिम्स आणि मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यूसाठी तयारी केली जाते. आणि हे सर्व करत असताना या MIT ADT युनिव्हर्सिटीमध्ये आपण अनेक IAS IPS अधिकाऱ्यांचे गेस्ट लेक्चर ठेवतो. त्याच्यात डॉक्टर प्रवीण दराडे आहेत, त्याच्यात मिसेस डॉक्टर पल्लवी दराडे आहेत, त्यानंतर शिवभ्रंजन देशमुख मॅडम आहेत, विश्वास नांगरे हे पण तिथे येऊन गेले. प्रवीण दराडेचं नेहमी त्याचे लेक्चर्स 2-3 कंडक्ट आपण आता मॅन केले आहेत. आणि अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रशासन गेल्यानंतर इथिकल ॲडमिनिस्ट्रेशन कसं करायचं या बाबतीतील मार्गदर्शन आपण दिलं जातं. या संस्थेची स्थापना ही 2021-22 मध्ये झाली. आता विद्यार्थी बाहेर पडले, बॅचहून बाहेर पडलेत आणि ते आता UPSCच्या परीक्षेसाठी अभ्यास करतायत. ते यावर्षी UPSCची परीक्षा देतील नाही तर पुढच्या वर्षी UPSCची परीक्षा देतील. त्यानंतर त्याचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. कारण सध्या ते पूर्ण प्रोसेसचा भाग आहे. कारण पहिली बॅच पासआउट होऊन आता ते UPSCची तयारी करत आहेत. पण ह्याच्यापूर्वी आपण ज्यांना मेंटरशिप करतो त्याच्यापूर्वी आपण एक कोचिंग MITमध्ये चालू केलं तर त्याचंच रूपांतर या डिग्री प्रोग्रामच्या स्कूलमध्ये झालं आहे. कोचिंग करत असताना वरुण कुमार बरोबर पहिल्या अटेम्प्टमध्ये IAS झाले, त्यानंतर माधुरी गरुड IRS झाल्या, रोहन बोत्रे IPS झाले. हे म्हणजे आपले MITचे विद्यार्थी आहेत, ॲल्युमिना आहेत जे कोचिंगमधून IAS IPS आणि IRS झाले. तीच परंपरा पुढे कमी वयामध्ये हे विद्यार्थी होतील अशी अपेक्षा आहे. आणि त्यानंतर BA झाल्या 1 वर्ष अभ्यास करून दुसऱ्या वर्षी ते सर्व जर परीक्षेसाठी ॲक्टिव्ह होतील. आता ह्याच्यामध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यूचे सगळे सब्जेक्ट त्याच्यातील गुण आहेत.
मराठी लँग्वेज आणि इंग्लिश लँग्वेज ही कंपल्सरी, एक सेकंड लँग्वेज मराठी, हिंदी आणि इंग्लिश हे कंपल्सरी, आयदर मराठी और हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेज कंपल्सरी आहेत. त्या लँग्वेजचं पण प्रशिक्षण आपण देतो, कारण एका लँग्वेजमध्ये जर पास झालं नाही तर पुढचे पेपर चेक होत नाही. त्यामुळे लँग्वेजमध्ये मुलांनी क्वालिफाय करणं आवश्यक आहे, ते पण आपण देतो. आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे, तो ऑप्शनल सब्जेक्ट पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून आपण 3 वर्ष याच्यामध्ये कम्प्लीट करून घेतो. त्यामुळे UPSC लागणारा प्रत्येक घटक ह्याच्यावर आपण लक्ष देऊन ते सर्व विद्यार्थ्यांची आपण त्याच्यामध्ये तयारी करून घेतो. याची फीस 1,11,000 आहे. आता नॉर्मल BA ची फीस आपण म्हणतो ती 40,000 30,000 अशी असते, असं सर्व प्रमाणात आपल्याला माहिती आहे. परंतु हे आणि मुलं काय करतात, समजा BA केलं 40,000 मध्ये, कोचिंग लावतात 1.5 लाखाची, 1-1.5 लाखाची, त्याच्यात ते 2-2 तास असते. इथे आपण 8-8 तास मुलांचे घेतो. आणि म्हणून ही जी फीस आहे ती 30,000 BA असेल, कोचिंग असेल, स्किल डेव्हलपमेंट असेल, UPSC MPSCचे चेअरमनचे नेहमीचे इंट्रॅक्शन असेल, IAS IPS लोकांचे हे असेल, तर ह्या सर्व गोष्टीचा भाग म्हणून ही 1,11,000 ही कॉम्प्रिहेन्सिव्ह फीस आहे त्या सर्वेची. आणि राहण्याची जी व्यवस्था आहे ती विद्यार्थी आपण ते करू शकतात. पण ज्यांना पुन्हा हॉस्टेल पाहिजे असेल ते हॉस्टेल्स इन कॅम्पस आहेत, आउट कॅम्पस आहेत. 1,65,000 रुपये फीस ही त्या हॉस्टेलची फीस आहे. हॉस्टेलमध्ये अकोमोडेशन आहे आणि 2 टाईमचा नाश्ता, 2 टाईमचा नाश्ता आणि 2 टाईमचं जेवण हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ऍडमिशनची कालावधी ऑगस्ट 5 ऑगस्ट पर्यंत अंतिम त्याची तारीख आहे. सर याची BA ला आणि MA ला फी काय आहे? सेम आहे, 1,11,000 रुपये पर इयर. 1,11,000 रुपये. MA ला पण तेवढीच आणि तेवढीच, हो. 3 वर्षाचं जरी असतं 3 वर्ष हा BA चा आहे आणि MA 2 वर्षाचा आहे आणि 1,11,000 प्रति वर्ष आहे. पुण्यामध्ये आहे का सोलापूरमध्ये? नाही, पुण्यामध्ये. हा कोर्स पुणे MIT नाही. नाही, हा फक्त MIT युनिव्हर्सिटी पुणेमध्येच आहे. हा भारतातला पहिला प्रयोग आहे की जेणेकरून UPSCचं प्रिपरेशन आणि डिग्री हे दोन्ही एकाच वेळ मिळेल. तेवढं सगळं पुस्तक वगैरे प्रोव्हाइड आहे. पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ठीक आहे सर, चांगलं आहे. ठीक आहे सर, शुभेच्छा. थँक्यू. काही प्रश्न असतील तर निश्चित विचारा, म्हणजे कारण हा मेसेज योग्य विद्यार्थ्यांमध्ये अपेक्षित आहे. तुम्ही सगळं दिलं कॉम्प्लेटमध्ये, त्यामुळे काय विषय नाही. हां. ओके सर.